अरे, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? आणि हो, हो, हो. तुमचे डायलॉग पाठ झालेत मला माहीत आहे. तरी सुद्धा मला हा प्रश्न नेहमी विचारावासा वाटतो, कारण आयुष्य एकदाच मिळतं. तर अरे, असे का बघताय? अच्छा, साडी नेसली म्हणून? ओह! हां, नथही घातली. हां. हां, हां. ठुशी पण घातली आहे. आपले मराठमोळे पारंपरिक दागिने आहेत यार. हां, झुमके पण आहेत. अच्छा, म्हणून एवढं निरखून पाहताय का? हां, साडीमध्ये मी आहे कारण की आज आता हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या घरोघरी असतं ते म्हणजे श्री महालक्ष्मी मातेचं व्रत. तर आपण आज पाहणार आहोत श्री महालक्ष्मी मातेचं महात्म्य, व्रतविधी आणि महालक्ष्मीची आरती. चला, तर मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी मातेचं व्रत म्हणजे नक्की काय असतं ते आपण पाहणार आहोत. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधी 4 गुरुवार येतात किंवा कधी-कधी 5 गुरुवार येतात. तर ह्या 5 गुरुवारी घरामधले घरोघरी जे पण सुवासिनी असतील किंवा घरातल्या कुमारिका असतील, त्या स्त्रियांनी हे लक्ष्मी व्रत करायचं आहे. असं म्हणतात की हे लक्ष्मी व्रत केल्यानंतर सुख, शांती, ऐश्वर्य हे प्राप्त होतं आणि मनीची इच्छा पूर्ण होते. म्हणून श्री महालक्ष्मी मातेचं व्रत केलं जातं. त्यासाठी हे पुस्तक आहे बघा, श्री महालक्ष्मी व्रतकथा. सुख, शांती व ऐश्वर्य मिळवण्यासाठी श्री महालक्ष्मी व्रतकथा, महात्म्य आणि पूजाविधी संपूर्ण तुम्हाला माहिती ह्या पुस्तकामध्ये मिळू शकते. तर हे लक्ष्मी व्रत नक्की कसं केलं जातं ते आपण आता शॉर्टमध्ये पाहणार आहोत. पूर्वेच्या साईडला तोंड करून आपल्याला हे व्रत मांडायचं आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला पाटाच्या साईडला सगळ्या भोवताली रांगोळी काढून घ्यायची आहे. रांगोळी म्हणजे एक आनंदाचं प्रतीक आपण मानलं जातं. ज्या घरांमध्ये घराच्या समोर रांगोळी असते ते घर हसत खेळत राहतं असं आपण म्हणतो. तर पाटाच्या भोवती आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पाटाच्या वरती असं वस्त्र अंथरायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदूळ असे मुठभर तांदूळ घेऊन त्याच्या गोलाकार ह्याच्यामध्ये आपल्याला कलश एकदम घासून वगैरे कलश त्याला हळदी-कुंकू लावून कलशामध्ये पाणी, ₹1 नाणं, त्याच्यानंतर वरती नारळ ठेवायचा आहे आणि आपल्याकडे जसं तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं पॉसिबल आहे, जे तुम्ही ह्या व्रताचे फक्त एवढाच क्रायटेरिया आहे, रूल आहे तो म्हणजे ते व्रत तुम्ही मनोभावे करायला पाहिजेत. मग तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तसं तुम्ही केलं चालतं. देव एक्सेप्ट करतो सगळ्या गोष्टी ज्या आपण मनापासून करतो. तर नारळामध्ये आपल्याला 5 प्रकारची पानं साइडून लावायची आहेत. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे मुखवटा असेल देवीचा, तर मुखवटा लावू शकता. कोणी-कोणी डोळे, नाक वगैरे असं मिळतं, तर तेही लावू शकता. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही लावू शकता. त्यानंतर तुम्ही ते सगळं मांडल्यानंतर मंगळसूत्र घालायचं आहे आणि अ, त्याच्यानंतर वेणी घालायची आहे त्या मुखवट्याच्या वरती आणि 5 फळं, 5 प्रकारची पानं आणि 5 फळं, फुलं हे सगळं लागतं आणि हळदी-कुंकवाने त्या देवीला पूजन करायचं आहे. तर हे जे पुस्तक आहे, तर ह्या पुस्तकामध्ये सगळी माहिती तर दिलेली आहेच. तुम्ही कधी ते वाचू शकता. त्याचप्रमाणे इथे ह्या पूजेमध्ये एक गुरुवारची कहाणी म्हणून असते. गुरुवारची कथा असं म्हणलं जातं. आम्ही लहानपणापासून ती ऐकत आलो आणि आमची खरं तोंडपाठ झालेली आहे कहाणी ती आणि खरंच मी पण मानते हे महालक्ष्मीचं व्रत जो पण करेल तो त्याचं मनाची इच्छा खरंच पूर्ण होतात. तर ज्या पण स्त्रिया हे लक्ष्मी व्रत करतात, त्यांचा त्या दिवशी उपवास असतो. गुरुवारचा उपवास असं म्हणलं जातं आणि गुरुवारच्या उपवासा दिवशी ते सकाळपासून फळं वगैरे खाऊ शकतात, उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात आणि संध्याकाळी तो सह त्या नैवेद्य दाखवून ते सोडू शकतात. ह्या व्रताचे उद्यापन हे 5 सुवासिनींना घरी बोलवून हळदी-कुंकवाचे वाण देऊन, केळी, फूल आणि हे पुस्तक देऊन करण्यात येते. त्याचप्रकारे एका सुवासिनीला गोड पदार्थाचं जेवण बनवून घालण्यात येते. तर अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता. तर गुरुवारच्या दिवशी जे गुरुवारची कथा म्हणून आहे ह्या पुस्तकामध्ये, तर या पुस्तकाच्या मधली ती कथा आहे ती त्याचं वाचन नित्यनेमाने करायचंच असतं आणि ती आम्ही लहानपणापासून करतो आणि आमची ती आता खरंच पाठ झालेली आहे. तर आपण ती कथा वाचायला घेत आहोत आता. तर श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे, रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया,
शक्ती, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, कांती, वृत्ती, स्मृती, दया, तुष्टी, माता, अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधुकन्या, चंपकवनी गिरिजा, पद्यवनी पद्या, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी रासेश्वरी, चंदनवनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्यवनी पद्या, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंददती, केतकीवनी सुशीला, कदंबवनी कदंबमाला, राजप्रसादी राजलक्ष्मी, घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वभूमी असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे. द्वापार युगात भारतभूतील सौराष्ट्र देशामध्ये भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे ह्याचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सूरजचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी, सुलक्षणी व पतिव्रता होती. त्या दोघांना 7 पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते श्यामबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले, आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे. त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःकरताच खर्च करेल. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सूरजचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली. वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली ती श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझं नाव कमळा, माझ्या पतीचं नाव भुवनेश. आम्ही द्वारकेला राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज त्या दोघांची भांडणं होत. मग नवरा तिला रोज मारझोड करी. ह्या जाचाला त्रासलेली ती वैश्य पत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली. राणीवणी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा पाहून मला तिची दया आली. धनसंपत्ती व सुख समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचे दारिद्र्य संपले. तिचे घरी संतती, संपत्ती व समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंदी आनंद झाला. पुढे ते पती-पत्नी निधन पावले. लक्ष्मीव्रत केल्यामुळे ते दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिले. त्यांनी जितके वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केले तितकी 1000 वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले. ह्या जन्मी त्यांचा राजकुळात जन्म झाला आहे. पण त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे. वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा. वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व महिमा सांगितला. मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतःपुरात गेली. राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता. संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागाने व तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली. तिला धक्काबुक्की केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न जाता स्वस्थानी जायचे ठरवले. ती राजद्वारातून निघाली. वाटेत तिला श्यामबाला भेटली. श्यामबालेला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली. तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. ती पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे मात्र श्री महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रवा व राणी सूरजचंद्रिका ह्यांचे राज्य, ऐश्वर्य, वैभव सर्व गेले. त्यांची अन्नानदशा झाली. एके दिवशी सूरजचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला जामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा. आपले हाल सांगा, त्याला दया येईल. तो आपल्याला सहाय्य करेल. त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला. तो तळ्याच्या काठी बसला असतानाच पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला. त्याची राजलक्षणे जाणून दासीने त्याचे नावगाव विचारले. तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या. त्याने सर्व हकीकत तिला सांगितली. दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटात राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला. नानापरीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रश्रवा घरी आला. सूरजचंद्रिकेला पाहून आनंद झाला. तिने हंडा उघडला तो काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरले होते.
महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला होता. काही दिवसांनी सूरजचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. शांबलेने श्री महालक्ष्मी व्रत केले, आईकडूनही करवले. सूरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राजवैश्वर्य तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही. हा राग सूरजचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता, म्हणून शांबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला, परंतु आईवर न रागवता ती तेथून निघून आली. तिने तेथले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात राज्यगृही आल्यानंतर पतीने तिला विचारले, माहेरून काय आणले? ती म्हणाली, राज्याचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला सर्व जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचे सार. शांबलेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग मग त्या दोघांनी हास्यविनोद करून जेवण पूर्ण केले. अशा रीतीने जे कोण महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करेल त्या भक्तांवर श्री महालक्ष्मीची कृपा होईल. सुख समृद्धी व शांती ह्याचा लाभ होईल. सखळ मनोरथ हे पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये. श्री महालक्ष्मी व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. श्री महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम शांती शांती शांती. श्री महालक्ष्मी देवतार्पणमस्तु. तर आपण आता महालक्ष्मीची आरती पण पाहूयात. जय देवी जय महालक्ष्मी माता. वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी दाता. करवीर पूर्वासिनी सुरवर मुनी माता. पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता. जय देवी जय महालक्ष्मी माता. वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी दाता. कमलाकर जठरे जन्मविला घाता. सहस्रवदनी भूधरन पुरे गुणगाता. मातुलिंग गदा खेटक रविकिरणी. झळके हाटक वाटी पियुष रस पाणी. जय देवी जय महालक्ष्मी माता. वससी व्यापक रूपे तू सूक्ष्मी दाता. माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी. शशिकर वदना राजस मदनाची जननी. जय देवी जय महालक्ष्मी माता. वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी दाता. ताराशक्ती अगम्या शिव भजका गौरी. सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी. गायत्री निज बीजा निगमागम सारी. प्रकटे पद्यावती निज धर्माचारी. जय देवी जय महालक्ष्मी माता. वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी दाता. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. तर अशा प्रकारे हे श्री महालक्ष्मी व्रताची कहाणी, गुरुवारची कहाणी, महात्म्य, पूजाविधी आपण सर्व काही पाहिलं. तर खरंच जे हिंदू धर्मामध्ये जे पण गोष्टी आहेत त्याला काहीतरी अर्थ आहे. आणि हे महालक्ष्मी मातेचं जे व्रत आहे ते खरंच तुम्ही सगळ्यांनीच करा. मग ती कुमारिका असू द्यात, सुवासिनी असू द्यात किंवा कोणी असू द्यात, आणि तुमच्याकडे जसं ज्या गोष्टी अवेलेबल आहेत तसं तुम्ही मनाभावे मनपूर्वक जर करत असाल तर देव तुम्हाला सगळ्या इच्छा तुमच्या नक्कीच पूर्ण करो.